मराठा आरक्षणाला न्यायालयात केलेला विरोध असो की सध्या सुरू असलेलं एस.टी. कर्मचाऱ्यांचं आंदोलन, ऐन गुणरत्न सदावर्तेची चर्चा नेहमीच माध्यमात असते. पण आंदोलनात सहभागी होणं हेच गुणरत्न सदावर्ते यांच्या अंगलट आलं आहे. वकिलांच्या पोशाखात आंदोलनात सहभागी झाल्याने सदावर्ते यांची वकिलीची सनद 2 वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. ॲड. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीमुळे ही सनद रद्द करण्यात आली. मंचरकर यांनी गेल्या वर्षी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राला तक्रार केली. सदावर्ते यांचे वडील निवृत्ती सदावर्ते हे पोलीस खात्यात कर्मचारी होते. ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन महासंघाकडून नांदेड महापालिकेवर निवडून गेले होते. ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि ॲड. डॉक्टर जयश्री पाटील हे दोघे पती-पत्नी आहेत. त्यांना झेन नावाची मुलगी आहे. तिचे नाव झेन या बौद्ध संकल्पनेतून ठेवले गेले आहे. 22 ऑगस्ट 2018 रोजी परळच्या क्रिस्टल प्लाझा या इमारतीला आग लागली. तेव्हा सदावर्ते यांची 3ऱ्या इयत्तेतील 10वी वर्षीय कन्या झेन सदावर्ते हिने प्रसंगावधान दाखवत इमारतीतील अनेकांना सावधगिरीचे उपाय सुचवले. आगीमुळे सर्वत्र व खोल्यांमधून धूर झालेला असताना तेथे थांबलेल्या 17 जणांना तिने टॉवेल ओले करून त्यांच्या विशिष्ट पद्धतीने मास्कप्रमाणे वापर करून श्वासोच्छवास करण्यास सांगितले. त्या सर्वांनी झेनचा सल्ला मानला आणि धूर असूनही ते सर्व गुदमरून गेले नाहीत. त्यामुळे 17 लोकांचे प्राण वाचले होते. याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते झेन सदावर्तेला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला होते. वकिली करतानाच्या नियमांचं उल्लंघन सदावर्ते यांनी अनेकदा केलं, असं या तक्रारीत म्हटलं होतं. तक्रारीनुसार एस.टी. आंदोलनात त्यांनी वकिलांचा ड्रेस परिधान करून आझाद मैदानात नाच केला होता. त्यानंतर त्यांनी एक बैठक बोलावूनही बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं, असं या तक्रारीत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर वर्षभराने याचा निकाल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने दिला आहे. सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी रद्द केली आहे. मराठा आरक्षण ते एस.टी. आंदोलन. मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांच्या पत्नी ॲड. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती. पाटील यांच्या बाजूने सदावर्ते न्यायालयात बाजू मांडत होते. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना आंदोलनातून आम्ही मुक्त केलं. गुणरत्न सदावर्ते हातामध्ये बांगड्या भरून मी एस.टी. चालवली कारण एस.टी. महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्याची मागणी का होते. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उडी घेत एस.टी. कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सदावर्ते दाखल झाले होते. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देत असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच एस.टी. कर्मचाऱ्यांना हे आंदोलन पुढे चालू ठेवायचं असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं देखील त्यांनी म्हटलं होतं. पडळकर आणि खोत यांनी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी ॲड. गुणरत्न सदावर्ते हे विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम होते. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना एस.टी. महामंडळाचा कर्मचारी या आंदोलनातून आझाद करत आहे. या दोघांनी स्थगिती देऊन टाकली. आम्ही या स्थगितीला नाकारत आहोत, असं सदावर्ते माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. शरद पवार, अजित पवार, अनिल परब यांनी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी जे राजकारण केलंय त्यात ते नापास झालेत. कालच्या बैठकीत एस.टी. कर्मचाऱ्यांनी फक्त विलिनीकरणाचा मुद्दा मांडला, पण त्याचं ऐकून घेण्यात आलं नाही. आम्ही अनिल परब यांचा राजीनामा मागत आहोत. 26 नोव्हेंबरला संविधान आंदोलन परिषद साजरी केली जाईल, असंही सदावर्तेंनी म्हटलं होतं. ॲड. गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? गेल्या काही वर्षांपासून ॲड. गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलेला कायदेशीर लढा असो की सध्या सुरू असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील त्यांनी घेतलेली उडी असो, सदावर्ते यांनी अशा अनेक केसेस न्यायालयात लढल्या आहेत. ॲड. गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत. त्यांनी त्यांचं शिक्षण छत्रपती संभाजीनगर, तत्कालीन औरंगाबाद आणि मुंबईतून झालं आहे. विविध सामाजिक चळवळींमध्ये ते नेहमीच पुढे असायचे. त्यांनी नांदेडला सम्यक विद्यार्थी आंदोलन ही संघटना सुरू करून या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले होते. पुढे सदावर्ते मुंबईत स्थायिक झाले आणि मुंबईत वकिली करू लागले. त्यांनी भारतीय राज्यघटनेवर PhD केली आहे. मॅटच्या 12 असोसिएशनचे ते 2दा अध्यक्ष राहिले आहेत. ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर देखील होते.
ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर देखील होते. मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याची याचिका न्यायालयात दाखल करणाऱ्या ॲड जयश्री पाटील या सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. त्यांना झेन नावाची मुलगी आहे. 22 ऑगस्ट 2018 रोजी परळच्या क्रिस्टल प्लाझा या इमारतीला आग लागली होती. त्यावेळी 10 वर्षाची झेन सदावर्ते हिने तिथे अडकलेल्या लोकांना सावधगिरीचे उपाय सुचवले. त्यामुळे 17 जणांचे प्राण वाचले होते. तिच्या या कार्याबद्दल तिला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. केवळ मराठा आरक्षणावरील याचिकाच नाही तर अंगणवाडी सेविकांमुळे मुलांची होणाऱ्या आबाळाची केस, ज्येष्ठ नागरिक कायदा लागू करण्याची केस, मॅटच्या माध्यमातून 4,000 परिचारिकांना नोकरीत कायम करण्याची केस, हैदराबाद उच्च न्यायालयात रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिका, अशा अनेक केसेस सदावर्ते यांनी लढवल्या आहेत. मराठा आरक्षणाला शेवटपर्यंत विरोध करत राहणारा सदावर्ते मराठा आरक्षणाला शेवटपर्यंत विरोध करत राहणार असल्याचे सदावर्ते यांनी BBC मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. मराठा आरक्षणासाठी 52 मोर्चे निघाले. या मोर्चांमध्ये कुठेही वेदना नव्हत्या. हे मोर्चे साखर कारखान्यातले लोक, राजकीय लोकांच्या मदतीने काढलेले होते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य आहे आणि आमचा विजय आहे. जातीच्या विरुद्ध घाणेरड्या राजकारणाचा आज पराभव झाला आहे, असं देखील या मुलाखतीत सदावर्ते म्हणाले होते. ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला मराठा आरक्षणाच्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर 10 डिसेंबर 2018ला हल्ला करण्यात आला होता. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेच्या सुनावणीच्या कामकाजाबद्दल सदावर्ते माध्यमांना माहिती देत होते. त्यानंतर सदावर्ते परतण्यासाठी निघाल्यावर एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत वैजनाथ पाटील नावाच्या व्यक्तीने सदावर्ते यांच्यावर हल्ला केला. तसेच सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका का केली असा प्रश्न करत पाटील यांनी शिवीगाळ देखील केली होती. सदावर्ते यांच्यासोबत असलेल्या इतर वकिलांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इतरांनी त्याला चोप देखील दिला होता. उच्च न्यायालयाच्या परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी पाटील याला नंतर ताब्यात घेतले होते. जोपर्यंत STचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत कर्मचारी कामावर जाणार नाही, अशी भूमिका आता ॲड सदावर्ते यांनी मांडली आहे. सदावर्ते यांचा ST कामगारांच्या आंदोलनात संबंध काय? आझाद मैदानावर सदावर्तेने एक मराठा लाख मराठाच्या ज्या घोषणा दिल्या त्यावर अनेक नाराजी व्यक्त केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांचा ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा काय संबंध, असा प्रश्न संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ST कामगारांच्या आंदोलनात एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन सदावर्ते मराठा आरक्षणावर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. मराठा आरक्षणाचे टिंगल ते करत आहेत. सदावर्ते यांनी मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला होता. सूडबुद्धीच्या राजकारणात ST कामगारांचे आंदोलन भरकटवले जात आहे, असं देखील शिंदे म्हणाले. एक मराठा लाख मराठा कोणाच्याही मालकीची घोषणा नाही. सदावर्ते STच्या आंदोलनात सदावर्ते यांनी एक मराठा लाख मराठा ही घोषणा दिल्याने त्यांच्यावर टीका देखील होऊ लागली. सदावर्ते यांच्यावर होणाऱ्या BBC मराठीशी बोलताना सदावर्ते म्हणाले, मी साहित्याचा अभ्यासक आहे. एक मराठा लाख मराठा ही घोषणा प्रेरणादायी आहे. मराठा हा शब्द जातीवर आधारित नाही तर भाषेवर आधारित आहे. ही कोणाच्याही मालकीची घोषणा नाही. या आंदोलनात कुठली जात धर्म नाही. आंदोलनातील सहभाग प्रसिद्धीसाठी आहे का? सदावर्ते यांचा ST आंदोलनाशी काय संबंध, असा आरोप त्यांच्यावर केला जातोय. या आरोपाला उत्तर देताना सदावर्तेंनी म्हटलं होतं, मी राज्यघटनेवर PhD केली आहे. मी कष्टकऱ्यांच्या अनेक केसेस लढल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला माझ्या वडिलांसारखे आहेत. आंबेडकर एकीकडे चौदार तळ्याचा सत्याग्रह करत होते तर दुसरीकडे न्यायालयात खटलेही लढत होते. तसंच ते संविधानही लिहित होते. गांधी देखील चळवळही करत होते आणि वकिलीही करत होते. यापूर्वी अनेक चळवळींचं नेतृत्व मी केलं आहे. सदावर्ते यांच्यावर ते प्रसिद्धीसाठी आंदोलनात सहभागी होतात असा देखील आरोप केला जातो. त्याविषयी स्पष्टीकरण देताना सदावर्ते म्हणाले, पराभूत मानसिकतेतून मी प्रसिद्धीसाठी आंदोलनामध्ये भाग घेतो असं म्हटलं जातं. आजपर्यंत मी लढलेल्या 99% केसेस मी जिंकल्या आहेत. सदावर्ते यांचे वडील निवृत्त सदावर्ते हे पोलीस खात्यात कर्मचारी होते.
ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन महासंघाकडून नांदेड महापालिकेवर निवडून गेले होते. ॲड गुणरत्न सदावर्ते आणि ॲड डॉक्टर जयश्री पाटील हे दोघे पती पत्नी आहेत. त्यांना झेन नावाची मुलगी आहे. तिचं नाव झेन या बौद्ध संकल्पनेतून ठेवले गेले आहे. 22 ऑगस्ट 2018 रोजी परळच्या क्रिस्टल प्लाझा या इमारतीला आग लागली तेव्हा सदावर्ते यांची 3ऱ्या इयत्तेतील 10वी वर्षीय कन्या झेन सदावर्ते हिने प्रसंगावधान दाखवत इमारतीतील अनेकांना सावधगिरीचे उपाय सुचवले. आगीमुळे सर्वत्र व खोल्यांमधून धूर झालेला असताना तेथे थांबलेल्या 17 जणांना तिने टॉवेल ओले करून त्याचा विशिष्ट पद्धतीने मास्कप्रमाणे वापर करून श्वासोच्छवास करण्यास सांगितले. त्या सर्वांनी झेनचा सल्ला मानला आणि धूर असूनही ते सर्व गुदमरून गेले नाहीत. त्यामुळे 17 लोकांचे प्राण वाचले होते. याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते झेन सदावर्तेला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.